मंत्री अतुल सावे सर आपल्यासोबत आहेत. सर, एक मोठा निर्णय जो आहे तो म्हाडाने आज घेतलेला आहे. तुम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत, निर्देश. सेवा शुल्क जो आहे तो तुम्ही माफ केला आहे, नेमकं काय आहे? गोरेगावला सहकार परिषद व हाऊसिंग परिषद झालं होतं. त्या परिषदमध्ये मुंबईच्या सर्व आमदारांनी आवर्जून उल्लेख करेन मी, माननीय आशिषजी शेलार साहेब असतील, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, ह्यांनी मुंबईच्या ज्या म्हाडाच्या वसाहती आहेत त्यांना जो म्हणजे सेवा शुल्कमध्ये ॲडिशनल पैसे भरावे लागत आहेत त्याच्याकरता माफ करावा ही अशी मागणी होती. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पण होते, देवेंद्रजी फडणवीस साहेब पण होते. मला सांगायला आनंद होतो की मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की हा सेवा शुल्क माफ करायचा आहे आणि मुंबईच्या सामान्य म्हाडामध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय सर्व जे आमचे मराठी भाषिक असतील किंवा जे म्हाडामध्ये राहत असतील अशांचा जो तिकडे राहत आहेत त्यांना हा सेवा शुल्क माफ केल्यामुळे सर्वांचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि तो माफ केल्यामुळे आज जो 472 कोटी रुपयाचा हा सेवा शुल्क होता तो आज माफ केला आणि तो आम्ही जो सरकारचं जे निधी आहे आपली महाराष्ट्र निवारा निधीतून आम्ही तो कॉम्पेन्सेट करणार आहोत. किती अशा ह्या सगळ्या इमारती आहेत ज्यांच्यासाठी हा लाभ मिळेल? 56 वसाहती आहेत, जवळजवळ 50,000 कुटुंब असतील असा माझा अंदाज आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी जी आहे ती प्रलंबित होती, परंतु आता मुंबईकरांसाठी मोठा निर्णय. खूप दिवसापासून ही मागणी होती, पण मला आज सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, कारण त्यांनी त्या गोरेगावच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की आम्ही याचा विचार करू आणि ह्याला लवकरात लवकर इम्प्लिमेंट करू. आणि अजितदादा पवार असतील या सगळ्यांनी हा मिळून निर्णय घेतला आणि आम्ही हा निर्णय असतो जाहीर केलेला आहे. एक शेवटचा प्रश्न, म्हाडा वसाहतींचे अनेक प्रश्न आहेत, हे आता अशा टप्प्याटप्प्याने तुम्ही सोडवताय का, काय नेमकं? 100% म्हाडाचे जे आमच्यावर अलिगेशन केलं जाते की म्हाडा लोक बाहेर जातात, तसं काही नाही. आम्ही म्हाडाच्या सगळ्या वसाहतीमध्ये आवर्जून लक्ष घालून काम करू. म्हाडाचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. धन्यवाद सर. साहजिकच आहे, मंत्री अतुल सावे आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलं आहे की म्हाडांचे वासियांचे रहिवाशांचे जे विविध प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही वेगानं सोडवू असा विश्वास जे आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरामन सचिन सोबत विनायक डावरू, TVN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.